बुलढाणा जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्या. पालकमंत्री मकरंद पाटील यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा. बुलढाणा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर सखोल चर्चा करण्यात आली असून आगामी काळात जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. 729 गावे टंचाईग्रस्त घोषित. जिल्ह्यातील पाणी टंचाईची भीषणता पाहता प्रशासनाने 729 गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. सद्यस्थितीत टंचाई निवारणासाठी 18 गावांमध्ये टँकर मंजूर करण्यात आले आहेत. 59 गावांमध्ये खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. प्रकल्पांमधील जलसाठा चिंताजनक. जिल्ह्यात नळगंगा, खडकपूर्णा आणि पेंटाकळी हे 3 मोठे प्रकल्प आहेत. याशिवाय 7 मध्यम आणि 41 लघु प्रकल्प आहेत. मात्र या सर्व प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी केवळ 30.64% जलसाठा उपलब्ध आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्याचा जून महिन्यापर्यंतचा पिण्याच्या पाण्याचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींची उपस्थिती. या आढावा बैठकीला आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, आमदार मनोज कायंदे यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे असे निर्देशही यावेळी देण्यात आले. नाही, पाणी टंचाईच्या संदर्भात साधारण 729 गावं ही आपण टंचाईग्रस्त गावं त्या ठिकाणी घोषित केलीत. आज एक म्हणजे तशी सकारात्मक बाब आहे जिल्ह्याची. एकूण एकूण जो उष्मा वाढलाय सगळ्या राज्यातच वाढलेला आहे, देशातच आता उष्णतेचा कहर झालाय. त्याचा एकूण जर आढावा घेतला, गावं जरूर आपण 729 मार्चमध्ये आपण टंचाईग्रस्त गावं घोषित केली. परंतु प्रत्यक्षामध्ये जर आपण पाहिलं तर टँकरची संख्या आपण साधारण बघा 18 गावांना आपण सध्या टँकरनं पाणी देतो. म्हणजे गावं जरी 729 आपण घोषित केली असली तरी प्रत्यक्षामध्ये 18 गावांनाच आपण टँकरनं पाणी पुरवठा करतोय. त्याचबरोबर 59 विहिरी आपण अधिग्रहण त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि जी टंचाईग्रस्त उपाययोजना आहेत त्या आपण निश्चितपणानं त्याच्यावर काम सुरू केलेलं आहे आणि सगळं प्रशासन या संदर्भामध्ये काम करतंय. ज्या काही अधिक काळजी घेणं गरजेचं आहे, कारण आता एकूणच जो सगळा हवामान खातं जो आढावा देते त्याच्यामुळं आपल्याला असं जाणवतंय की 92% पाऊस आपल्या राज्यामध्ये दिसतोय एकूणच. आणि मग उद्या आणि साधारण 20 जून नंतर पाऊस सुरू होईल असं सांगितलं जात आहे. आणि जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस ओढ देईल अशा पद्धतीचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे एकूणच पाण्याचं नियोजन करत असताना मग आपला जिगाव असेल, खडकपूर्णा असेल, अन्य आपले प्रकल्प असतील, कुठले मोठे मोठे तलाव असतील, या संदर्भात सुद्धा पाण्याचं नियोजन हे योग्य पद्धतीनं काटकसरीनं करण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्या आपल्या जिल्ह्यामध्ये नगरपालिका आहेत या नगरपालिकांचा सुद्धा प्रत्येक नगरपालिकाचा आम्ही आढावा घेतलेला आहे आणि कुठं काय कमी आहे, काय करावं लागेल या संदर्भामध्ये सुद्धा सूचना या त्या ठिकाणी दिल्या.